पहा, दिवाळीच्या वेळेला प्रवास करतात, पाहुणे येतात, घरात मंडळी पाहुणे नाही आले की दीपावलीचा उत्सव झाल्यासारखंच वाटत नाही. थोडंसं ह्याच्यामध्ये असं आहे की आपण आपल्याजवळ जे काही आहे ते वाटायचं आणि त्या वाटण्यातून मिळणारा जो आनंद आहे तो हा दीपावलीचा चैतन्याचा आनंद घ्यायचा. असं होत नाही. असे सर्व आपले जे काही चाली रीती रिवाज रूढी आहेत त्यातून आपली ही तेजाची उपासना. आणि आपण ज्या वेळेला हे सर्वांना सुख वाटू तेव्हा आपण जर एखादं कार्ड पाठवलं किंवा असं कोणाला फोन करून सांगितलं किंवा SMS पाठवला की ही दीपावली तुम्हाला सुख समृद्धीची जावो, त्यासाठी तुम्ही केलंय काय? उगाचच नुसतं एक कल्पना नाही, SMS पाठवण्याने काही सुख मिळत नाही काय. आपण स्वतः प्रकाश उपासना करायची, आत्मज्ञान करायचं किंवा आपल्याला कुठल्याही गोष्टीचा अनुभव घ्यायचा, त्यातून आपला जो फायदा होईल तो इतरांना वाटायचा. 4 पैसे वाटावेत, 4 ज्ञानाचे शब्दही द्यावेत. अशा तऱ्हेने ज्यावेळेला आपण करू तेव्हा ही दीपावली आपल्या सर्वांना सुखसमृद्धीची जाऊ शकते. आणि त्यासाठी आपण आता पुढचे जे सर्व हे दीपावलीचे दिवस आहेत म्हणजे वसुबारसेपासून तर भाऊबीजेपर्यंतचे या सणांचं काय महत्त्व आहे, त्याच्यामध्ये कुठला गर्भितार्थ आहे, त्यात काय करावं, आणि ते सुद्धा अत्यंत सोपेपणाने. कर्मकांड वाढवत गेलं की कर्म नकोसं वाटायला लागतं, पण एक छोटंसं काहीतरी आपण जर निश्चित असं व्यवस्थित केलं तर आपली तेजाची उपासनाही होईल, दीपावलीचा आनंदही मिळेल आणि शिवाय आपण परंपरेत भारतीयत्वात राहिलो तर आपले संस्कार टिकून राहतील आणि त्यातच आपण आपल्या भूमीशी राष्ट्राशी आपण घट्ट राहू शकू. अशा दृष्टीने उद्देशाने आपण हे 6 दिवस या दीपावलीची सर्व माहिती घेणार आहोत. आणि ही माहिती घेतल्यानंतर आणि आपण सर्वांनी जर ही उपासना समजून घेतली, हा आनंद आपण जो कसा काय लुटणार आहोत आपल्यासाठी आणि इतरांसाठी समजून घेतलं तर आपणा सर्वांना, सामच्या प्रेक्षकांना माझ्यातर्फे, सामतर्फे आणि सर्व सामची जी टीम आहे त्यांच्यातर्फे ही दीपावली अत्यंत आनंदाची, शुभ, मैत्रीपूर्ण, ज्ञानप्रकाशमय, समृद्धीची आणि शांतीची जावो अशी सुंदर मी कल्पना करतो. आणि या ठिकाणी आपण आता सर्वांनी हे पुढचे कार्यक्रम पाहावेत अशी प्रार्थना करतो. असं या ठिकाणी या गोठ्यात आल्यानंतर फार आनंद होतो, कारण आपल्या ते रक्तातच आहे. भारतीय परंपरेत गोधनाचं महत्त्व हे खूप मोठं सांगितलेलं आहे आणि आपल्याला त्यासाठी म्हणून सर्वांना परिचित आहे की एक वेळ घरदार लहान असलं तरी चालेल पण पशुधन हे खूप असावं असे एक पूर्वीपासून आपली सर्वांची धारणा आहे. श्रीकृष्णांच्या वेळेला तर गोधन हेच सर्वात महत्त्वाचं धन समजलं जाई आणि हजारांनी गुरं असत. माणसाच्या प्रवृत्ती या त्याची जी उत्क्रांती झाली ती पशु या संकल्पनेतून वर येताना काही पशूंच्या स्वभाव कल्पना या माणसात असतातच आणि ह्या सर्व संकल्पना पशुत्वाच्या भावना कमी झाल्या की एक अशी अवस्था येते ज्या ठिकाणी आपण माणसाला माणूस किंवा माणुसकी त्याची दिसायला लागल्यामुळे माणूस म्हणू लागतो आपण. आणि हे काय असतं की पशु सर्व काय करतात की त्यांना फक्त 2 वेळा स्वतःचं अन्न मिळावं आणि आपल्याला कोणी मारू नाही, आपण कोणाचं अन्न होऊ नये एवढ्यासाठी ते जगत राहतात. त्यांना दुसरा कुठलाही एक हेतू, विचार किंवा जीवनाचं असं काही ध्येय नसतं आणि त्यामुळे हा जो स्वार्थीपणा आहे किंवा मी माझ्यापुरतंच पाहीन, मला 2 वेळा मिळालं की बस आहे आणि मी कोणालाही कशाही तऱ्हेने लुबाडलं तरीसुद्धा चालेल, ही जी काही कल्पना आहे त्या कल्पनेच्या पलीकडे जाऊन पशुत्व जे आहे ते कमी झालं की एक सौम्यत्व जे तयार होतं. तेव्हा गाय हा जो प्राणी आहे तो प्राणी असा की अत्यंत माणसाळलेला
म्हणून आपण गोठा असतो तो एकदम घराच्या बाजूला ठेवलेला असतो आणि हा जो गाय प्राणी आहे तो साधं गवत वगैरे अशा तऱ्हेने खाऊन अमृतासारखं जे दूध आहे ते माणसाला देतो। आणि यासाठी म्हणून या सर्व प्राणीमात्रांचा एक आदर करायचा, कारण त्या भावनेतनं आपण वर आलो, ते त्या परिस्थितीत आहेत परंतु आपण मनुष्यत्वाला पोचलेलो आहोत। तेव्हा या संबंध सणाची सुरुवात ही या पशुत्वाच्या वर मनुष्यत्वाला प्राप्त झाल्यामुळे या शेवटल्या पशुत्व अवस्थेतली जी काही अत्युच्च अशी सात्विक अवस्था आहे गाय, तिच्या पूजनाने होते। आणि म्हणून आज या गोवत्स द्वादशीला या तऱ्हेचं हे या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला गायीचं पूजन करायचं। त्या गाईला काहीतरी बाजरी, तिचं जे अन्न आहे गूळ, ते खायला द्यायचं। आणि हे झाल्यानंतर आता आपण यानंतर पुढच्या जे काही सण हा दिवाळीचा आहे त्यातलं जे मुख्य सुरुवातीचं आहे की जे धनत्रयोदशी, त्या धनत्रयोदशीच्या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी सज्ज होतो। आपल्याला सर्वांना कल्पना आहे की गाय नसती तर काय झालं असतं, कारण ज्या वेळेला एखाद्या लहान मुलाची आई नसते, जन्मताच त्याला ते मातृसूप मिळत नाही, त्यावेळेला त्याला गाईचं दूध पाजून जगवता येतं। सर्व प्राणी आणि मनुष्य मात्र हे सुरुवातीला या दुधावरती जगतात, कारण त्या दुधाचं शक्तीमध्ये, रक्तामध्ये आणि शरीराच्या सर्व धातूत रूपांतरण हे अत्यंत जलद तऱ्हेने होतं। याच दुधाचं पुढे दही, त्या दह्याचं नंतर लोणी, तूप, ही म्हणजे सर्व अमृतद्रव्य। म्हणजे आपल्याला पंचामृताची कल्पना आहे, ही पंचामृत जी आहे त्यामध्ये हे गाईचेच 3 पदार्थ अत्यंत महत्त्वाचे, म्हणजे दूध, दही आणि तूप। आणि जो मनुष्य आयुष्यभर लहानपणापासून दुधावर वाढतो त्याला कधीही हाडांचे त्रास, दाताचे त्रास हे होत नाहीत। आणि जो मनुष्य अशा तऱ्हेने दही, दूध, तूप व्यवस्थित खात राहतो त्याला कुठलेही रोग न होता त्याला त्याचं सर्व जीवन जे आहे ते अत्यंत उत्तम तऱ्हेने चालतं। तर गाईचं असं आहे की या ठिकाणी येणारं गोमूत्र, शेण, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या उपयोगाच्या आहेत। भारत हा आपला कृषीप्रधान देश आहे आणि आपल्याला सर्वांना आता पटलेलं आहे की गोमूत्र हे जंतुनाशक म्हणूनही काम करतं, किंवा शेणापासून बायोगॅस वगैरे तयार होऊन आपल्याला घरामध्ये लागणारी उष्णता, वीज सुद्धा तयार होऊ शकते। तेव्हा अशा तऱ्हेने हे बहुगुणी जनावर जे आहे त्याची आपण पूजा करून आता या दिवाळीच्या सणाला सुरुवात करणार आहोत।